दिघागाव स्टेशनचं लोकार्पण करण्यासाठी आदित्य ठाकरे रस्त्यावर उतरणार आहेत। स्वाक्षरी मोहिमेतली आदित्य ठाकरे सुद्धा यामध्ये सहभागी होतील। तर खासदार राजन विचारेंनी हे आंदोलन उभं केलंय। दिघागाव स्टेशन लोकार्पण करण्यासाठी हे आंदोलन उभारलंय। खासदार राजन विचारे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सर, आज आदित्य ठाकरे येत आहेत। आपण पाहिलं तर महाराष्ट्रासह मुंबईत देखील बऱ्याच ठिकाणी असे प्रकल्प आहेत मोठे जे पूर्ण आहेत, मात्र व्हीआयपीना वेळ नसल्यामुळे त्यांचं उद्घाटन अजून होत नाहीये। मला वाटतं 2014ला मी या विभागाचा खासदार झाल्यानंतर या मतदारसंघातून सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे अंबरनाथ, कल्याण, बदलापूर इथल्या लोकांना नवी मुंबईला जर यायचं असेल तर ठाणा स्टेशनला जाऊन या ठिकाणी यावं लागतं आणि त्याच्यामुळे वेळसुद्धा वाया जातो, दुसरी गाडी चेंज करावी लागते। तेच जर कळवा ऐरोली एलिव्हेटेड हा प्रकल्प झाला तर या ठाणे स्टेशनला होणारी जी 40% गर्दी या निमित्ताने कमी होणार आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून हा प्रकल्प सर्वात महत्त्वाचा होता। पाहिलं असेल तर आदित्य ठाकरे यांनी दिल्या रोड ब्रिजचं आहे हे देखील उद्घाटन अशाच प्रकारे केलं होतं। गेले अनेक दिवस ते काम पूर्ण होतं तरी देखील उद्घाटन होत नव्हतं। तसंच प्रसंग आता इथे आहे। मग आज दिघा स्टेशनचं देखील उद्घाटन करण्यात येणार आहे का, किंवा दिघा स्टेशनची पाहणी करण्यात? दिघा स्टेशनला तर काय ट्रेन आम्ही तर सोडू शकत नाही, ड्रायव्हर त्या ठिकाणचा ब्रिजचा प्रश्न वेगळा होता। रेल्वेचं या ठिकाणी त्यांनी गाडी सोडायला पाहिजे, तेव्हाच प्रवासी जाऊन बसतील, नाहीतर आम्हाला नाईलाज तो कुठले तरी रेल रोको करावं लागेल। ज्या पद्धतीने आज चालू आहे त्यांची मनमानी, कळलं की नाही? आणि आज तुम्ही बघा ना, म्हणजे प्रत्येक प्रकल्प उद्घाटनाअभावी, लोकार्पणाअभावी त्या ठिकाणी सर्व ठेवलेले आहेत। आज तुम्ही बघितलं असेल सर्वात मोठा महत्त्वाचा सिडकोनी तयार केलेला त्या ठिकाणी नेरूळचा जेटीचा रोरोचा हे आहे प्रकल्प आहे, अजूनही कुठे टेंडरमध्येच ते अडकलेलं आहे। टेंडर कोणाला द्यायचं? म्हणजे अशा पद्धतीने सर्व जनतेच्या पैशाचा अपव्यय या ठिकाणी चालू आहे। सरकारला या गोष्टीमध्ये वेळ नाहीत, फक्त ते कार्यक्रम करायचे, शो करायचे, भाड्याने माणसं आणायची। आज बघा ही जनता रस्त्यावर उतरलेली आहे। आदित्य ठाकरे यांच्या पाहणीनंतर देखील जर याचं उद्घाटन झालं नाही, पुढच्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आहे, महाराष्ट्रात आहे, तरी देखील याचं उद्घाटन झालं नाही तर शिवसैनिक म्हणून आपली एक काय प्रतिक्रिया असेल? मला वाटतं दुर्दैव आहे। आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी राम मंदिराचा 500 वर्षानंतर कोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी हा प्रश्न सुटला आणि आज मंदिर उभं राहत आहे, त्याचा अभिमान आहे आम्हाला। परंतु त्याचबरोबर आज ज्या जनतेने तुम्हाला तुमच्या त्या खुर्चीवरती, सर्वोच्च खुर्चीवर तुम्हाला ठेवलेलं आहे, त्यांनी केलेल्या सूचनेनुसार जे काही कामं आज झालेली आहेत त्या कामासाठी तुम्हाला वेळ नाही, दुर्दैव आहे। मात्र आपण जर नाहीच उद्घाटन झालं तर शिवसेनेकडून काय भूमिका असेल? मी सांगितलं ना, आता रस्त्यावर उतरलं, उद्या रेल्वे रोको आम्हाला करावा लागेल, दुसरं काय? नक्कीच आपण पाहिलं आपल्यासोबत खासदार राजन विचारे होते। यांचा देखील एक धडक असा इशारा सरकारला दिलाय, जर आज आदित्य ठाकरे यांच्या पाहणी दौऱ्यानंतर देखील उद्घाटन केलं नाही तर यापुढील जे शिवसैनिक रस्त्यावर उतरले ते नक्कीच ट्रॅकवर उतरून रेल रोको करतील। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिलसह चेतन सावंत, पुढारी न्यूज, ठाणे।